नमस्कार शेतकरी बंधूंनो मित्रांनो. अं, आज 6 जुलै सायंकाळचे 7:30-8 वाजलेले आहेत. 7:30च्या पुढे टाइम आहे हा आपण उद्या 7 तारीख आणि 8 तारखेचा हवामान अंदाज पाहणार आहोत. मित्रांनो, 2026 हे एल निनोचे वर्ष आहे आणि एल निनोचे अंदाज आपण वर्तवलेले आहेत. तो पाऊस कमी होणार आहे, विस्कळीत स्वरूपाचा पाऊस होणार आहे. मला वाटतं त्या संदर्भातले सर्व अनुभव आपण सर्व शेतकरी बंधू घेत आहोत. मित्रांनो, पण काही शेतकरी माझ्या मित्रांनी असा गैरसमज केलेला आहे की अल निनोचं वर्ष आहे, अगदी तीव्र अल निनो येतोय म्हणजे पाऊसच पडणार नाही. हा जो त्यांचा गैरसमज आहे तो मनातून कृपया काढून टाका. पाऊस होत नसतो असं नाही. भारतीय हवामान विभागाने सुद्धा 92% पाऊस वर्तवलेला आहे, 90% पाऊस वर्तवलेला आहे. आणि राज्याच्या इतर सिस्टीममुळे राज्यात पाऊस पडतच असतो, जो की सध्या अ, ओडिसा नजीक वायव्य बंगालच्या उपसागरात जी सिस्टीम तयार झाली, या सिस्टीममुळे मित्रांनो मोठ्या प्रमाणावर बाष्प अरबी समुद्रातून खेचले गेले. आणि जेव्हा जेव्हा बाष्प अरबी समुद्रातून खेचला जाते, अरबी समुद्रातून खेचल्या जाते, तेव्हा मित्रांनो कोस्टल लाईन, पश्चिम कोस्टल लाईन, या कोस्टल लाईनला जबरदस्त त्या बाष्पाची टक्कर होते आणि कोस्टल लाईनच्या पश्चिम उतारावर पाऊस पडत असतो. मित्रांनो, जर पश्चिम घाट हा कमी उंचीचा असता, ते आता प्राकृतिक रचना आहे, तर आणखी महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात चांगला पाऊस झाला असता. पश्चिम घाटावर चांगला पाऊस पडला, लक्षात घ्या. घाटाच्या माथ्यावर सुद्धा पाऊस पडला नाही. परंतु उद्यापासून 7 तारीख आणि 8 तारखेला नाशिक आणि नाशिक परिसरामध्ये सुद्धा पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढतील. निश्चित जायकवाडीला सुद्धा पाण्याची आवक सुरू झालेली आहे, त्याच्यात वाढ होईल. मित्रांनो, आपण सांगितलं होतं पूर्व उतारावरील, घाटाच्या पूर्व उतारावरील उजनी धरण असेल, जायकवाडी धरण असेल, या सर्व सिस्टीममुळे या धरण क्षेत्रात पाऊस पडणार आहे आणि त्याचं पाणी हे जायकवाडीमध्ये येण्याची शक्यता आहे किंवा उजनीमध्ये येत आहे. उजनीमध्ये मित्रांनो 1 लाख 1.5 लाख क्युसेस वेगानं पाणी आज उद्या दाखल होणार आहे, कारण संपूर्ण उजनी धरण क्षेत्रामध्ये, विशेषतः भीमा नदी परिसर आहे त्या क्षेत्रात पाऊस झालेला आहे. मित्रांनो, जायकवाडी धरण क्षेत्रामध्ये अकोले असेल, इगतपुरी असेल, त्र्यंबक असेल, आमचा नाशिक जिल्ह्यातला पश्चिमेकडला जो भाग आहे, सूर्यमाळ पठार, या पठारावर पडणारं जे पाणी आहे ते मित्रांनो नाशिक मार्गे, गंगापूर मार्गे ते आपल्या जायकवाडीत येत असतं. तर ह्या मॉडेलने मित्रांनो आपल्याला अंतर्गत महाराष्ट्रात उद्या आणि परवा चांगल्या पावसाच्या नोंदी दाखवल्या. आपल्याला हे हे लाल पाहायचं नाही, या घाटावर पडणारच आहे. कारण इथं समुद्र आणि इथं पाऊस पडणं हे काही नवल नाही. उलट मित्रांनो, अति पावसामुळे अल निनोच्या कालखंडामध्ये घाटाचं प्रचंड हानी या पावसाने केलेली आहे. वेग आहे वाऱ्याचा. मित्रांनो, हा संपूर्ण पश्चिम घाट वर्ल्ड हेरिटेज आहे, जागतिक वारसा स्थळ आहे. आणि या वारसा स्थळाला मानवाने धक्का पोहोचवलेला आहे आणि त्या धक्क्याचा परिणाम म्हणून घाटावर अनेक ठिकाणी दरडी कोसळलेल्या आहेत. बहुतांश घाटातून खाली उतरणारे जे रस्ते आहेत, मुंबई पुण्याकडे जाणारे किंवा पुण्यापासून मुंबईकडे जाणारे, हे सर्व रस्ते सध्या बंद आहेत आणि पुढील किमान 2-4 दिवसासाठी सुद्धा ते बंद राहण्याची शक्यता आहे. अंतर्गत महाराष्ट्रात मला पहिल्यांदा चांगल्या पावसाची ऍक्टिव्हिटी दिसत आहेत. म्हणून मित्रांनो, उद्या 7 तारीख आणि 8 तारखेपर्यंत या मॉडेलनुसार आपण पाहणार आहोत की चांगला पाऊस पडो आणि आपल्या पिकांचं जे सध्या पाण्याची आवश्यकता आहे, नेमकेच लावलेले पीक आहेत, कवळं पीक आहे, अतिशय बाल्य अवस्थेत आहे, अशा पिकांना पाण्याची खूप गरज आहे. तसा मराठवाडा हा कमी पर्जन्याचा भाग आहे. थोडासा सापका शिपका जरी आला, चांदणभरे आला, पेंडणी जरी आला, तरी महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातलं भागत असतं. परंतु मराठवाड्यात तेवढा सुद्धा पाऊस पडायला तयार नाही. विशेषतः दक्षिण मराठवाड्यातली जी परिस्थिती आहे ही अतिशय वाईट आहे मित्रांनो. गोदावरी नदीच्या खाली, गोदावरी नदीने आपली लक्ष्मण रेषाच बनवलेली आहे. मी पाठीमागे कुठेतरी सांगितलं होतं की या पद्धतीने लक्ष्मण रेषा बनत आहे आणि ती बनली मित्रांनो. हे एवढंच या निमित्ताने सांगतो की उद्या 7 आणि परवा 8 तारखेला या 2 दिवस चांगल्या पावसाच्या नोंदी होत, एवढीच अपेक्षा आपण या मॉडेलकडून, निसर्गाकडून, या सर्व गोष्टीकडून करू. मित्रांनो, वाऱ्याचा वेग वाढणार आहे, त्या संदर्भातले मी अंदाज दिलेले आहेत. कारण सिस्टीमकडे वारं जात आहे, हवा जात आहे, मोठ्या प्रमाणात वाऱ्याचा वेग वाढणार आहे. त्यामुळे मित्रांनो, घाटावर तर 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. मुंबईमध्ये वारा, अंतर्गत महाराष्ट्रात सुद्धा मित्रांनो 20 ते 30 किलोमीटर वेगानं वारे वाहणार आहेत. कारण दुसरी एक सिस्टीम मित्रांनो, या संदर्भात आपण यापूर्वी सुद्धा त्याचा अंदाज दिलेला आहे.
तुम्हाला ते वाटलं दाखवतो. या सिस्टीमकडे हे मित्रांनो साऊथ चायना म्हणजे दक्षिण चीन समुद्रातलं जे चक्रीवादळ आहे, या चक्रीवादळाकडे ही अगदी आपल्या भारतावरून वाऱ्याचा वेग जात आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे वारे वाहत आहेत आणि आपलं बाष्पही काही पळून घेऊन जात आहे. म्हणून ह्या सर्व गोष्टी आपण विचारात घ्या. नुसता भारतावर, महाराष्ट्रावर पाऊस पडायचा म्हणजे महाराष्ट्रातल्या सिस्टीम नव्हे, तर आजूबाजूला काय चालू आहे, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असतं. नेमकं मित्रांनो मी तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. अधिक माहितीसाठी मित्रांनो IMDच्या म्हणजे भारतीय हवामान विभागाच्या ऑफिशियल चॅनलला भेट द्या. एवढंच या निमित्ताने सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.